व बाल विकास तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या 16 जून रोजी माहूर दौऱ्यावर आल्या होत्या। राज्य शासनाचे स्वच्छता दूत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंदधाम मठाला भेट देऊन केलेल्या मार्गदर्शनात माहूर गडावरून स्वच्छतेची ऊर्जा घेऊन कामाला लागते असे प्रतिपादन केले। प्रथम त्यांनी श्री रेणुका माता मंदिरात जाऊन श्रींची विधिवत पूजा अर्चा केली। या पूजा विधीचे पौरोहित्य रवी कान्हव, संजय कान्हव व शुभम भोपी यांनी केली। मातेच्या दर्शनानंतर संस्थान कार्यालयात कोषाध्यक्ष तथा तहसीलदार मुगाजी काकडे, माझे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्हव यांनी शाल, श्रीफळ व मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला। यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची उपस्थिती होती। गडाच्या पायथ्याशी श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला। त्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी श्री दत्त शिखर संस्थानच्या मंदिरात जाऊन दत्तात्रय स्वामींचे दर्शन घेतले। आनंदधाम मठातील कार्यक्रमात पुढे बोलताना मेघना बोर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन उभ्या देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले। प्रत्येक घरात शौचालय मंजूर करून माय माऊलींचा सन्मान जपला अशी भावना व्यक्त केली। असे पंतप्रधान लाभले की त्यांनी स्वतः हातामध्ये झाडू घेतला, स्वच्छ भारत अभियान त्यांनी आणलं आणि महाराज आपल्या माय माऊल्यांची अब्रू आपण म्हणतो आणि माय माऊल्यांना खऱ्या अर्थाने सन्मान देण्यासाठी या देशामध्ये 12 करोड लोकांच्या घरामध्ये शौचालय असले पाहिजे म्हणून 12 करोड लोकांना 12,700 रुपये देण्याचं मोठं काम नरेंद्र मोदीजींनी या केवळ 11 वर्षामध्ये इथं आपल्या सर्वांसाठी उपलब्ध केलं। आणि तरी देखील जवळच राज्य आहे, आपली बाउंड्रीज आहे, तिथं मला पक्ष कार्यासाठी पाठवलं। 2-3 महिने तिकडे मी गेले होते। पहिले तेलंगणा म्हणजे आपला निजाम स्टेटचा भाग होता, पण मी तिथं गेल्यानंतर बघितलं छोटी छोटी खेडी, मातीने सावरलेली घरं, तरी सुद्धा ती घरं इतके सुंदर रासवेताई आणि प्रत्येक घराच्या पुढं रांगोळी काढली। मग रांगोळी काढायची तर घाण घराच्या पुढे आपण रांगोळी काढतो का? झाडून शेणाचा सडा टाकून काढणार की नाही? पण मी म्हणता आणि झोपडीच्या पुढे कचरा, गटार, रस्त्यावरचं पाणी असं कुठंच बघायला। जरी रस्ते गावामध्ये नाही आहेत तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने पाण्याचं वाट काढून दिलेली आहे आणि मग त्यांना जमतं। आणि आपला मराठवाडा, आपला महाराष्ट्र संतांची भूमी आहे, आपण का विसरलो हे सगळं? हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे। महाराज, भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती म्हणून मला अभिमान वाटतो। नरेंद्र मोदीजी नेहमी म्हणतात, मी प्रधान सेवक आहे, मी जनतेचा सेवक आहे आणि शेवटच्या घटकाच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये बदल घडवल्याशिवाय मी शांत बसणार नाही। आणि त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा निश्चय केलेला आहे की महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये चांगले विचार पोहोचवल्याशिवाय मी शांत बसणार। तसेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील 11 वर्षात राबविलेल्या विविध जनप्रिय योजनेची त्यांनी मुद्देनिहाय माहिती दिली। स्वच्छता दूत साईनाथ महाराज यांचे कार्य राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्यासारखे अजरामर राहील असे गौरवोद्गार काढले। यावेळी स्वच्छता दूत साईनाथ महाराज यांनी स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनता आदी विषयावर मार्गदर्शन करून माहूर गडाचे धार्मिक महत्त्व विशद केले। विनायक देवडे यांनीही मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी व्यासपीठावर साईनाथ महाराज, नागेश पाटील, जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्या राठोड, तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, नगरसेवक सागर महामुने, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनायक मुसळे, अनिल वाघमारे, रमेश बद्देवार, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा स्वाती आडे आदींची उपस्थिती होती। मठाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व सांगता आनंदाच्या आरतीने झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबन जगाडे यांनी तर सूत्रसंचालन SS पाटील यांनी केले व भाऊ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाला भक्तगणांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती।
माहूर तालुका आदिवासी बहुल आहे, दुर्गम भागात वसलेला आहे. इथे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे अनेक पदं रिक्त आहेत, सामुदायिक अधिकारी नाही आणि असणारे डॉक्टर हे आपली सेवा देत नाही, जसं द्यायला पाहिजे. नाही, मला सकाळीच आता मंदिरामध्ये गेल्यानंतर इथं आपल्याच पत्रकार बंधूंनी सांगितलेलं आहे, परंतु जेवढे पण एमओच्या जागा आहेत त्या सगळ्या फुलफिल करण्याचे आदेश कलेक्टरांनाच दिलेले आहेत जिल्हा पातळीवरतीच. आणि सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुद्धा रिक्त पदं आता लवकरच माहूरचे THO अधिकारी इथं राहतो, फार कमी राहतं. थोडं आपण लक्ष द्या, कारण हा ग्रामीण भाग आहे, आदिवासी बेल्ट आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र फार. पण एक मायघर योजना जी आहे कागदावर आहे माहूर तालुक्यात. दुसरा एक प्रश्न आहे, माहूर तालुका हा आदिवासी डोंगराळ भाग आहे, अतिशय ग्रामीण भागामध्ये रस्तेसुद्धा नाही आणि आपल्या पंचायत समितीमार्फत जलजीवन योजना राबवलेली आहे. कुठल्याही खेड्यामध्ये काम झालेले नाही, पण बिलं उचललेले आहेत. याबद्दल आपण काही कारवाई करायला नाही, मी कलेक्टरांना सूचना देते. तर अशा काही गोष्टी झाल्या असतील तर निश्चित त्याच्यावर कारवाई होईल. पण जेवढं काम केले तेवढेच बिलं आतापर्यंत रिलीज करण्यात आलेले जलजीवन मिशनचे. कारण की ही जलजीवन मिशन ही योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची महत्त्वाकांक्षी योजना आहे, त्यामुळे ती प्रभावीपणे आणि चांगल्या पद्धतीने राबवली जाणार आहे. प्रत्येकाच्या घरी नळाने पाणी पोहोचणं हा उद्देश आहे त्या योजनेचा आणि तो साध्य होणार आहे. एकाही घरात नळाला पाणी पोहोचलेलंच नाही ना, पूर्ण माहूर तालुक्यात मी बीजेपीचाच कार्यकर्ता आहे. अच्छा, ते बघू ना कशामुळे नाही पोहोचलं, पुढे कसे त्याला पुशअप करायचं, 100% काम कसं कंप्लीट करून घ्यायचं हे आपल्या हातात आहे ना, आपण त्या पद्धतीने करून घ्या. मी पत्रकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो. आणि जरी ह्याच्यामध्ये कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनी नियमानुसार काम केलं नसेल, क्वालिटी दर्जेदार काम झालं नसेल, त्याच्यावर कारवाई केल्या जाईल. कारवाई चौकशा झाल्या, चौकशी समित्या नेमल्या, कारवाई कुठलीही नाही. चौकशी झाली, अहवाल. आणि हे काय आमच्या महिला भगिनीला 2100 रुपये देऊन कधी खुश करणार? योग्य वेळी ते सुद्धा करू, कारण आताही समाधानी आहेत. लाडक्या बहिणी देवाभाऊंवर समाधानी आहेत. थँक्यू. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.